नमस्कार. आज आपण बनवत आहे सत्तू पराठा. सत्तूमध्ये भरपूर सारे पोषक तत्व आहे, जसं की प्रोटीन, फायबर आणि भरपूर प्रमाणात आयरनसुद्धा आहे. सत्तूमुळे आपल्याला तुरंत एनर्जी मिळते. सत्तू आपल्या शरीराला थंडक प्रदान करते. सत्तूचे फायदे भरपूर सारे आहेत, पण आपण या ठिकाणी थोडक्यात सांगितलेले आहे. आता आपण बघू सत्तू म्हणजे काय. जे काळे चणे भाजून फुटाणे तयार करण्यात येते, त्या फुटाण्याची पावडर म्हणजे सत्तू. चना सत्तू तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता किंवा अशा प्रकारे मार्केटमध्ये चना सत्तूचं पॅकेट मिळतं, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणी चना सत्तूचं पॅकेट घेतलेलं आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. आता यात टाकत आहे मीठ, थोडेसे तीळ आणि थोडंसं ओवा टाकलेला आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा नरम गोळा तयार करायचा आहे. जसं आपण पोळीसाठी पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपण मळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पीठ आपल्याला नरम भिजवून घ्यायचं आहे. पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण बनवूया पराठ्याचं सारण. या ठिकाणी मी 1.5 वाटी चना सत्तू घेतलेला आहे. आता आपण यात टाकत आहे चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच लसूण घेतलेला आहे, जाडसरच वाटून घेतलेला आहे. अर्धा चम्मच अद्रक घेतलेला आहे, याला सुद्धा जाडसरच वाटून घेतलेला आहे. 3 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. अर्धा चम्मच टाकत आहे कलोंजी. कलोंजी म्हणजे कांद्याचे बीज. थोडासा ओवा आणि थोडीशी तीळ टाकलेली आहे आणि 1 चम्मच टाकत आहे सरसोचं तेल. याच्यामुळेच पराठ्याला चव मस्त येते. यामध्ये तुम्ही सोपसुद्धा टाकू शकता, त्याच्यामुळे सुद्धा चव मस्त येते. आता आपण यात अर्धा लिंबाचा रस टाकत आहे. लिंबाचा रस आपण टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी तिखटवालं आंब्याचं लोणचं टाकायचं आहे. आंब्याच्या लोणच्याचा फक्त मसाला टाकायचा आहे, फोडी टाकायच्या नाही. आंब्याच्या लोणच्याचा मसाला मी 1.5 चम्मच टाकलेला आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स झालं की थोडंसं टेस्ट करून बघायचं की मीठ बरोबर आहे की नाही. या ठिकाणी आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ थोडं कोरडं वाटत आहे, तर आपण या ठिकाणी थोडा पाण्याचा फुलवा देणार आहे. आपण या ठिकाणी पाण्याचा फुलवा दिलेला आहे. आता हे पीठ हातात घेऊन याची मूठ वळून बघायची. अशा प्रकारे पीठ आपलं तयार झालं पाहिजे. सारण आपलं तयार आहे. आता आपण बनवूया पराठे. आता आपण हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि या पिठाचा गोळा आपण पुन्हा चांगला मळून घेऊ. पीठ आपलं तयार आहे आणि या ठिकाणी आपण गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे पराठ्याला लावायला. अशा प्रकारे आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण याला कोरडं पीठ लावून घ्यायचं. आता या गोळ्याला आपल्याला पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. ही पराठा बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. या ठिकाणी आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये सारण भरूया. या ठिकाणी मी सारण भरपूरच घातलेलं आहे. आता आपल्याला याला जशा आपण मोदकाला प्लेट्स बनवतो त्याच प्रकारे याला आपल्याला प्लेट्स बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पराठा लवकर तयार होतो आणि फाटतसुद्धा नाही. अशा प्रकारे मोदक तयार करून घ्यायचा आणि वरचं जे जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं. आता आपण याला दाबून घ्यायचं. या गोळ्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ आपण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा पराठा बिलकुल हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर जी स्टफिंग आहे ती बाहेर येते. हा सत्तू पराठा थोडा जाडसरच असतो. पराठा आपण लाटून घेतलेला आहे. आता आपण याला टाकूया तव्यावर. तव्यावर पराठा टाकायच्या पहिले तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावर पराठा टाकूया. पराठ्याची खालची बाजू शेकून झाली की याला पलटवायचं. आता आपण वरच्या बाजूला तेल लावून घेऊ. दोन्ही बाजूने हा पराठा आपल्याला चांगला तेल लावून शेकून घ्यायचा आहे. पराठा शेकताना छान दाबून शेकायचा, म्हणजे पराठा आपला मस्तपैकी करारा बनतो. हा सत्तू पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असासुद्धा खायला खूप मस्त लागतो. बघा, पराठा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण आपले बाकीचे सत्तू पराठेसुद्धा तयार करून घेऊ. या ठिकाणी बघा, सत्तू पराठे आपले तयार झाले आहे. हा सत्तू पराठा तुम्ही लहान मुलांच्या डब्यावर सुद्धा देऊ शकता.
खूप जास्त पौष्टिक असा सत्तू पराठा आपला तयार झालेला आहे। अशा प्रकारे सत्तू पराठा तुम्ही नक्की करून बघा। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।